माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. आजपासून सुंदरकांड सुरू होत आहे. मागच्या भागापर्यंत आपण किष्किंधाकांड ऐकले. आता आजपासून आपण भाग 32 सुंदरकांड श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सुंदरकांड प्रारंभ. सदाचारी हनुमानाने महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी जाऊन प्रथम सूर्य, इंद्र, वायू, ब्रह्मदेवांना अभिवादन केले. त्यानंतर पर्वत शिखरावर चढून त्याने महाकाय रूप धारण केले. आपल्या हात आणि पायांनी त्याने जेव्हा पर्वतावर पकड घेतली तेव्हा अनेक हरणे अनवधाने चिरडली गेली. हनुमानाने काही क्षण थांबून एक विशाल उडी घेतण्यासाठी आपली मानसिक तयारी केली. त्याच्या प्रचंड शरीराच्या वजनाने संपूर्ण पर्वत थरथरू लागला. मोठमोठे साप मुखातून आग ओकू लागले. खडकांना दंश करू लागले. त्यामुळे त्या खडकातून हजारो ठिणग्या निघू लागल्या. हनुमानाची ती विशाल उडी पाहण्यासाठी विद्याधर आकाशात विहार करू लागले. हनुमान आपली संपूर्ण शक्ती एकवटून उकिडावा बसला. पर्वत शिखराचे त्यामुळे तुकडे होऊ लागले. प्रचंड दाबामुळे पाण्याचे प्रवाह उसळून बाहेर येऊ लागले. तेथे राहणारे ऋषी तसेच त्या स्वर्गीय प्रदेशात विहार करणारी गंधर्व युगले भीतीने त्वरित पर्वत सोडून पळून जाऊ लागले. हनुमानाने वानरांना गरजून सांगितले, एक तर मी सीतेला परत आणेन किंवा रावणासहित संपूर्ण लंका उद्ध्वस्त करीन. हनुमानाने खोलवर श्वास घेतला आणि आपले स्नायू ताणले. भगवान रामाच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणाप्रमाणे एकदम त्याने आकाशात उडी घेतली. त्याच्या उडीच्या जोरामुळे महेंद्र पर्वताच्या शिखरावरील सर्व वृक्ष उपटले जाऊन आकाशात भिरकावले गेले. एखाद्या विशाल ढगाप्रमाणे हनुमान खूप वर गेला. त्याने आपली शक्ती ताठ केली. ती स्वर्गातून पुढे जाऊ लागला तसे उपटले गेलेले वृक्ष त्याच्या मागोमाग वेगाने उडत महासागरात जाऊन पडले. त्यांच्या फांद्यावरील रंगीबेरंगी फुले गळून पडली. ती पाण्याच्या पृष्ठभागावर पसरली जाऊन एक सुंदर चित्र तयार झाले. हनुमानाच्या उड्डाणामुळे निर्माण झालेल्या झंझावाताने महासागरात खळबळ माजली. त्यामुळे निर्माण झालेल्या विशालकाय लाटा हनुमानाच्या छातीला भिडून फुटू लागल्या. हनुमानाची पाण्याच्या पृष्ठभागावरील सावली 80 मैल लांब, 240 मैल रुंद होती. त्यांच्या आकाशगमनामुळे जी पोकळी निर्माण झाली त्यामुळे भोवतालच्या परिसरातले ढग त्यात ओढले गेले. ढगाच्या समूहामागे कधी लपणारा तर कधी त्यातून बाहेर पडून दिसणारा हनुमान चंद्राप्रमाणे भासत होता. सूर्याच्या उष्णतेने तो होरपळू नये म्हणून पितृप्रेमाने भारावलेले त्याचे पिता वायुदेव शीतल वायू प्रभावित करीत होते. ज्यावेळेस वाचन चालू आहे किंवा श्रवण करत आहात त्यावेळी तुम्ही जर डोळ्यासमोर दृश्य आणले तर खरोखर तुम्ही मनाने अगदी खूप आनंद अनुभवाल. आकाशमार्गाने उंच उंच जाणाऱ्या हनुमानाची सर्व जीव प्रशंसा करीत होते. प्रभू रामाप्रती असणाऱ्या आदरामुळे सागर देवतेलाही हनुमानाला मदत करण्याची इच्छा होती. राम इक्ष्वाकू कुळाचे वंशज असल्याने रामाचे पूर्वज राजा सगर यांनी पूर्वी महासागराच्या सीमेचा विस्तार केला असल्यामुळे आपण रामाची मदत करणे आवश्यक आहे असे सागराला वाटले. पूर्वी पाताळातून पृथ्वीपर्यंत येणाऱ्या राक्षसांना अडथळा आणण्यासाठी इंद्राने महासागराच्या मधोमध प्रचंड अशा मैनाक पर्वताची स्थापना केली होती. आता हनुमानाच्या विश्रांतीसाठी ठिकाण उपलब्ध करून त्याची मदत करण्यासाठी महासागराने मैनाकाला पाण्यातून वर येण्याची आज्ञा केली. तथापि जेव्हा हनुमानाला एक प्रचंड पर्वत शिखर सागरातून वर येताना दिसले तेव्हा ती एक अडथळा आहे असे समजून त्याने आपल्या विशाल छातीने त्याला धक्का देऊन खाली पाडले. हनुमानाच्या पराक्रमाचे कौतुक करीत मैनाकाने मानवी रूप धारण केले. तो आपल्याच पर्वत शिखरावर उभा राहिला. तो म्हणाला, हे वायुपुत्रा, तू थोडा वेळ माझ्या शिखरावर विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरू करू शकतोस. कृपया विनम्र सेवेचा स्वीकार कर, कारण ही मदत करून मी तुझ्या पित्याबद्दल आदर व्यक्त करू इच्छितो. सत्ययुगात सर्व पर्वतांना पंख होते. आम्ही आकाशातून गरुडाप्रमाणे उडत असू, तथापि आम्ही जमिनीवर पडण्याच्या आणि आमच्या वजनाखाली प्रत्येक गोष्ट चिरडली जाण्याच्या चिंतेने देवता ऋषिगण भयग्रस्त झाले. शेवटी क्रोधाच्या भरात इंद्राने वर हातात घेतले. हजारो पर्वताचे पंख छाटायला सुरुवात केली.
इंद्राने माझ्यावरही हल्ला केला, पण वायुदेवाने बळजबरीने मला समुद्रात टाकून माझी मदत केली. अशा तऱ्हेने माझे पंख वाचले. आता तुझ्या पित्याच्या उपकाराची परतफेड करावी म्हणून मी तुला विनंती करत आहे की तू थोडा वेळ थांबावेस, माझ्या हाती त्यांचा स्वीकार करावास. हनुमान उतरला, मी विश्रांती घेऊ शकत नाही. कृपया मला क्षमा करा. माझ्या प्रवासात मी वेळ काढूपणा करणार नाही, असे मी तर वानरांना वचन दिलेले आहे. माझ्याकडे अगदी थोडा वेळ आहे. आदर भावनेची खूण म्हणून हनुमानाने मैनाक पर्वताच्या शिखरावर स्पर्श केला. उंच भरारी घेत आपला प्रवास चालू ठेवला. संतुष्ट झालेला इंद्र पुढे आला. मैनाकाला म्हणाला, यापुढे माझ्या वज्राची भीती बाळगण्याचे तुला कारण नाही. तू आपल्या पंखांचा उपयोग करू शकतोस. आपल्या इच्छेप्रमाणे कुठेही प्रवास करू शकतोस. दरम्यान उच्च लोकातील ऋषी, देवता, गंधर्व सगळे नागांची माता सुरसा यांच्याकडे येऊन विनवू लागले. हनुमानाच्या खऱ्या सामर्थ्याची आम्हाला परीक्षा घ्यायची आहे, म्हणून आमची अशी इच्छा आहे की तू एका प्रचंड राक्षसीचे रूप धारण करावे. त्याला अढळ आणण्याचा प्रयत्न करावा. एक तर हनुमान तुझा लगेच पराभव करेल किंवा तुला निराश तरी होईल. एका प्रचंड कुरूप पर्वत प्राय राक्षसीचे रूप घेऊन सुरसा महासागरातून वर आली. हनुमानाचा रस्त्यावर अडवू लागली. ती म्हणाली, माझ्यासमोर कोणत्याही प्रकारचे अन्न आले तरी मी ते खाऊ शकेन, असे ब्रह्मदेवाने मला वरदान दिलेले आहे. हे वानरश्रेष्ठा, परमेश्वराच्या इच्छेनुसार तू माझ्यासमोर आलेला आहे. आता माझ्या विशाल मुखात प्रवेश करण्यासाठी मी तुला आमंत्रित करीत आहे. हनुमान उतरला. भगवान रामाच्या अपहृत पत्नीचा, सीतेचा ठाव ठिकाणा शोधण्याचे काम करून मी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या कामात तू मला मदत केली पाहिजेस. तथापि याऐवजी तू मला खाऊन टाकण्याचेच ठरवले असतील तर सीतेला शोधून काढल्यानंतर, रामांना तसे कळविल्यानंतर मी येथे पुन्हा येईन आणि न चुकता तुझ्या मुखात प्रवेश करेन. सुरसा कडाडली, हे उद्धटा, ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला आत्ताच माझ्या मुखात प्रवेश करणे भाग पडेल. मग हनुमानाचा मार्ग रोखण्यासाठी सुरसेने आपले मुख 10 योजने रुंदावले. तेव्हा हनुमानाने आपले शरीर 10 योजने विस्तारले. आव्हान दिले, मी तुझ्या मुखात प्रवेश करावा असे वाटत असेल तर तुला तुझे मुख अजून मोठे करावे लागेल. सुरसेने आपले मुख 20 योजने रुंदावले. क्रोधित झालेला हनुमान 30 योजनापर्यंत विस्तारला. उत्तर म्हणून सुरसेने आपले मुख 40 योजने रुंदावले. प्रत्युत्तरात हनुमान 50 योजने विस्तारला. सुरसेने आपले मुख 60 योजने रुंदावले. हनुमाने स्वतःला 70 योजनापर्यंत विस्तारित केले, म्हणून ती 80 योजनापर्यंत विस्तारली. हनुमान 90 योजने एवढा मोठा झाला. तेव्हा सुरसेने आपले तोंड 10 योजने रुंदावले. 100 योजने रुंदावले, 10 नव्हे. पापणी लावण्याच्या आत हनुमान अंगठ्या एवढा संकुचित झाला. वेगाने तिच्या मुखात जाऊन परत बाहेर आला. तो म्हणू लागला, हे दक्ष कन्ये, तुला मिळालेल्या वरदानाची अट आता पूर्ण झाली. मी माझा प्रवास पुढे चालू ठेवू शकतो. हनुमानाच्या चतुर्विजयाने सुरसा आनंदित झाली. ती आपल्या मूळ रूपात हनुमानापुढे उभी राहिली व म्हणू लागली, धन्य आहे हनुमान श्रेष्ठा, जा तुझे कार्य पूर्ण कर. लवकरच तुझ्यामुळे सीता आणि भगवान राम यांचे पुनर्भेट हो. उंच आकाशातून उडत हनुमान पुढे जाऊ लागला. अचानक सिंहका नावाच्या एका राक्षसीने त्याची सावली पकडली. काय घडले आहे याची कल्पना नसल्याने आपली शक्ती क्षीण होत असल्यासारखे हनुमानाला वाटले. तथापि भोवताली पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की एक प्रचंड भयंकर राक्षसी समुद्रातून वर येत आहे. आपले विशाल मुख उघडून सिंहिकानं हनुमानावर चाल करून गेली. तसे हनुमानाने आपले शरीर विस्तारायला सुरुवात केली. तथापि चाणक्य हनुमानाच्या लक्षात आले की धावून येणाऱ्या राक्षसीचे तोंड त्याला गिळंकृत करण्यासाठी तरीही पुरेसे आहे. म्हणून आपले आधीचे धोरण बदलून त्याने अचानक अगदी लहानसा आकार धारण केला. नंतर राक्षसीच्या मुखात प्रवेश करून तो तिच्या भयानक शरीरात खोल शिरला. आपल्या अनुकुचीदार नखाने त्याने तिचे हृदय चिरून त्याचे तुकडे तुकडे केले. तो तिच्या शरीरातून बाहेर आला. त्याने पुन्हा विशाल रूप धारण केले. सिंहिकेचे मृत शरीर पाण्यात पडले. तसे सिद्ध चारण विद्याधर हनुमानाच्या विजयामुळे त्याची स्तुती करू लागले. काही काळात दूरवर दिसणाऱ्या लंकेच्या तीरावरचे समुद्र किनारे अरण्य दृष्टीपथात येऊ लागले. राक्षसांनी ओळखू नये म्हणून हनुमानाने आपला सामान्य आकार धारण केला. लंकेच्या बेटावरचा प्रमुख पर्वत
त्रिकुट यांच्या एका कठ्ठ्यावर तो उतरला. 100 योजने दूर उडी घेऊनही हनुमानाला जराही थकवा जाणवला नाही. मात्र उंचावून त्रिकुट पर्वताच्या शिखरावर विसावलेली, कमळाने भरलेल्या कंदकांनी वेढलेली अद्भुत सुंदर अशी लंका नगरी त्याने पाहिली. नगरीच्या सभोवती उंच सोन्याची भिंत होती. भयंकर राक्षस तेथे पहारा करत होते. हनुमान जसा लंकेच्या उत्तरकडच्या दरवाज्याजवळ आला तेव्हा त्याला उंच उंच शुभ्र प्रासाद, सोनेरी कमानीने सुशोभित असलेली रुंद रस्ते दिसले. सगळीकडे अगदी अनेक भयंकर कुरूप राक्षस विविध प्रकारची शस्त्रे घेऊन उभी होती. त्यांच्याकडे आपले रूप बदलण्याची शक्ती होती. हनुमान स्वतःशीच विचार करू लागला, ही नगरी देवदेवतांसाठी सुद्धा अजिंक्य वाटते, तर वानर सेनेबद्दल काय बोलावे. फक्त मी सुग्रीव, नील, अंगदच समुद्र ओलांडून येऊ शकतो. मग राम या राक्षसांचा पराभव करण्याची अपेक्षा कशी धरू शकतात. काही असो, सीता जीवित आहे की नाही याचा शोध घेणे माझे पहिले काम. तिला कसे भेटावे याचा मी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण कधी कधी अकार्यक्षम दूतांमुळे उत्तम योजनाही निष्फळ होतात. येथील सुरक्षा रक्षक फार जागरूक दिसतात. त्यामुळे मी आपल्या वास्तव रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. असे वाटते की लंकेत वाराही पहारा चुकवून शिरकाव करू शकत नाही. मला वाटते मी एखादं नगण्य वेश धारण करून रात्री नगरात प्रवेश करावा. हनुमानाने सूर्यास्ताला जाण्याची उत्सुकतेने वाट पाहिली. शेवटी जेव्हा अंधार पडला तेव्हा तो मांजरा एवढा लहान झाला. उंच भिंतीवरून उडी मारून त्याने लंकेत प्रवेश केला. सोने रत्नांनी मुक्त हस्ते सुशोभित केलेल्या 68 मजली प्रासादाने परिपूर्ण अशी लंका नगरी हनुमानाला कल्पनातील वाटली. हिऱ्यांनी मडलेल्या जाळीदार खिडक्या असलेल्या सुंदर घरांनी ते सर्व शहर नटलेले होते. घरांमधून सुंदर स्त्रिया दिसत होत्या. हास्याचे ध्वनी, मधुर संगीत ऐकू येत होते. संपूर्ण नगरीत राक्षस ब्राह्मण रावणाच्या रक्षणासाठी प्रार्थना करीत वेद मंत्राचा घोष करीत होते. चंद्र क्षितिजावरून किंचित वर आला. आपल्या किरणांनी नगरीला प्रकाशित करून हनुमानाला मदत करू लागला. त्याच वेळी लंका नगरी एका भयानक राक्षसीच्या रूपात हनुमानाच्या समोर आली आणि गर्जना करून म्हणाली, तू परवानगी शिवाय या नगरीत कसा शिरलास. राक्षसांच्या राज्यात तुझ्यासारख्या वानराचे काय काम. हनुमानाने उत्तर दिले, तू कोण आहेस हे मला कळल्यानंतरच मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन. राक्षसीन चिडून म्हणाली, मी लंकेची अधिदेवता रावणाच्या वतीने मी या नगरीचे काळजीपूर्वक रक्षण करते. तू येथे परवानगीशिवाय प्रवेश केलास, त्यामुळे आजच माझ्या हातून तुझी हत्या होईल. हनुमान म्हणाला, इथल्या सुंदर बागा प्रासाद बघण्याच्या इच्छेने मी या नगरीचे पर्यटन करण्यास आलो. लंका उर्गटपणे उतरली. या नगरीत फक्त राक्षस राहता. कुणाही भटक्या वानराला इथे फिरण्याची अनुमती नाही. जर तुला लंकेचे वैभव पाहिजे असेल, प्रथम मला ठार करावे लागेल तुला. यावर हनुमानाने उत्तर दिले, मला आवडेल तसे मी या नगरीचे अवलोकन करून ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने निघून जाईल. क्रुद्ध लंका ओरडली, हे शक्य नाही. आता आपल्या डाव्या हाताच्या तळव्याने तिने हनुमानावर प्रहार केला. हनुमानाने क्रोधाने गर्जना केली व ती एका स्त्री असल्याने तिला आपल्या डाव्या मनगटाने अलगद ठोसा दिला. लंका जमिनीवर पडली. वेदनेने कणहत यातना करू लागली, कृपया मला सोडून दे, कारण मला वीर स्त्रीवर कधी हल्ला करता येणार नाही. फार पूर्वी ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की जेव्हा एखादे वानर तुझ्यावर क्रूर घोडी करेल तेव्हा लवकरच तुझ्या नगरीचा राक्षसांचा ध्वंस होणार आहे असे समज. म्हणून मी आपला पराभव मान्य करते, कारण रावणाचा मृत्यू जवळ आलेला आहे हे मी समजू शकते. हे वानरा, लंकेत प्रवेश करायला मी तुला अनुमती देत आहे. एका छपरावरून दुसऱ्या छपरावर उड्या मारत हनुमान त्वरेने संपूर्ण नगरी धुंडाळू लागला. विविध वेशातल्या अनेक गुप्तहेरांना त्याने ओळखले. सोन्याने बनवलेल्या जाडजूड भिंतीने वेढलेल्या रावणाच्या प्रासादाचे संरक्षण करणारे 1,00,000 राक्षस सैन्य त्याला दिसले. संपूर्ण लंकेत सीतेचा शोध घेताना हनुमानाला अनेक रत्नजडित दरवाजे असलेले भव्य प्रासाद दिसले. त्यांच्या भिंती धुळीपासून मुक्त होत्या. बिल्लोरी काचेप्रमाणे पारदर्शक दिसत होत्या. फरशावरही अद्भुत नक्षीकाम होते. सज्जाकडे घेऊन जाणारे नाजूक नक्षीकाम केलेले जिने सोन्या चांदीने मढलेले होते.
वर अतिशय सुंदर घुमट छत होते. राक्षस स्त्रिया येऊन जेव्हा आपल्या विलाशी नवऱ्याच्या बाहुपाशात विसावत तेव्हा वाद्यसंगीत वाजत होते. हनुमान एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करीत असताना कोठे त्याला प्रेमी युगले एकमेकांना आलिंगन देताना दिसत होते, तर कोठे इतर स्त्रिया आपल्या शरीरांना चंदनाचा लेप लावित होत्या. कुणी झोपलेले होते तर कुणाचे हास्य विनोद चालले होते, तर काही जण कामक्रीडित मग्न होते. आपल्या नवऱ्याचे बाजूला सारलेल्या कुणी निर्वस्त्रावस्थेत अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या, तर कुणीतरी फुले माळून अलंकाराने सजून आपल्या प्रियकरांचे स्वागत करण्यात मग्न होत्या. अशा तऱ्हेने हनुमानाला हजारो चंद्रमुखी स्त्रिया आपल्या कमलनयनांनी तिरके कटाक्ष टाकून आपल्या प्रियकराचे हृदय मोहित करताना दिसल्या. तथापि कुठेच सीतेचा ठाव ठिकाणा लागल्याने तो काहीसा नाराज झाला. रावणाच्या नातेवाईकाचे स्त्रियांचे महाल पूर्णपणे शोधून काढण्याचे हनुमानाने ठरवले. दुरून महाल विजेच्या रेखेने प्रकाशित झालेल्या प्रचंड मोठ्या पावसाळी ढगांच्या समूहासारखे दिसत होते. अनेक अद्भुत ऐश्वर्य संपूर्ण महालांमध्ये शोध घेतल्यानंतर हनुमानाने अनेक सुंदर स्त्रियांनी भरलेल्या त्यांच्या अलंकाराच्या किणकिणाटाने निनादलेल्या रावणाच्या भव्य प्रासादात प्रवेश केला. त्याला असे वाटले की काय वाटले ते आपण आता पुढच्या भागात बघूया. जय श्रीराम. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.